वाचलंय कुणी कुणी राईज हँड करा. फक्त 10 जणांनी वाचले का? 11. हात उगीच राईज हँड करायचं म्हणून करू नका, मी क्वेश्चन विचारणार आहे नंतर. प्रतीक्षा जाधव. यस मॅम. काल काय काय बघितलेलं? येस थोडं- मॅम. काल प्रॉपर्टीज ऑफ नॉन एक्वेस सॉल्व्हंटच्या बघितल्या. त्यामध्ये पहिलं कॅपेबिलिटी ऑफ सेल्फ डिसोसिएशन, नंतर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघितला. त्यामध्ये थांबा, कुलम्स लॉ बघून सांगताय का त्यामध्ये तुम्ही? कुलम्स बघून सांगताय का? नाही मॅम, असं म्हणजे रनिंग नोट्स घेतला होता ना, तर ते रनिंग नोट्स मधलं थोडं थोडं. ओके, सांगा. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघितला. त्यामध्ये कुलम्स लॉ वापरलाय. त्याचं इक्वेशन आहे F इज इक्वल टू -E² डिवायडेड बाय dr². त्यामधलं E म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्जेस, D म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि R म्हणजे डिस्टन्स बिटवीन त्या दोन आयन्स मधलं डिस्टन्स. आणि तिसरा पॉइंट होता ऍसिड बेस कॅरेक्टर ऑफ द सॉल्व्हंट. मग त्यामध्ये आपण ॲप्रोटोनिक सॉल्व्हंट, नंतर प्रोटोफिलिक सॉल्व्हंट, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट आणि एम्फोटेरिक सॉल्व्हंट बघितले. ओके, गुड. नेक्स्ट आदित्य शेटे. Yes, ma'am. What is types of solvent? Types of solvent: aqueous and non-aqueous. नाही नाही, काल आपण बघितलेले ना प्रॉपर्टीज नंतर टाइप्स ऑफ सॉल्व्हंट. एक minute. Aprotic solvent, protophilic solvent, protogenic solvent, amphiprotic solvent. ओके. What is protophilic solvent? Protophilic solvent. The protophilic solvents are the substances that possesses a high affinity for protons. ओके, गुड. बघून सांगताय की न बघता सांगताय? म्हणजे समजले मॅडम, पण रनिंग नोट्स वाच. ओके. कोमल गाजरे. Yes, ma'am. What is aprotic solvent? मॅम, त्यामध्ये प्रोटॉन डोनेट पण करत नाही आणि एक्सेप्ट पण करत नाही ना. ओके, गुड. बाकीच्यांनी वाचले नाहीत का नोट्स कालच्या? तुषार नाईक नवरे. तुषार नाईक नवरे. लेक्चरला आहेत का तुम्ही? तुषार नाईक नवरे. रोल नंबर 48. तर बघा, नाही विचारलं, मी जर विचारलं असेल आणि माईक जर अनम्यूट नाही केलं तुम्ही, तर मी अब्सेंट लावणार आहे. 48 अब्सेंट लावणार आहे आज. ओंकार कोरके.
येस मॅम. तुम्ही वाचले नाहीत नोट्स कालचे काय पॉइंट झालेले? नो मॅम. का बरं वाचले नाही? समजले नाहीत का पॉइंट? समजलेत मॅडम. मग एम्फिप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे काय? ओंकार कोरके. एम्फिप्रोटिक सॉल्व्हंट मीन्स व्हॉट? ओंकार कोरके, व्हॉट इज एम्फिप्रोटिक सॉल्व्हंट? नाही येत तर नाही येत सांगा, शांत बसू नका. येत नसेल तर येत नाही मॅडम म्हणून सांगा सरळ. येत नाही मॅडम. हा मग असं सांगा, येत नाही म्हणून सांगा. समजलं नाही का कालचं टाइप्स ऑफ सॉल्व्हंट? समजलं मॅडम पण रात्री वाचलं नाही. तुम्ही रनिंग नोट्स काढताय का? मी रनिंग नोट्स पण चेक करणार आहे नंतर. हँड रिटन नोट्स पण चेक करणार आहे मी. ऑनलाईन आहे म्हणून असं नाही की चेक नाही करणार. समर्थ पाटील, तुम्ही वाचलं नाही का कालचं का? हॅलो. नो मॅम. का बरं वाचलं नाही? जरा काम होतं मॅम. कसलं काम होतं तुम्हाला? असं शेतात ऊस तोड आली मॅम. हा घरचं जरा काम होत. घरचं काम? हो. हँड रिटन नोट्स तर लिहिलेत का सगळ्या? चालू आहे, त्या कम्प्लीट होतील मॅम 1-2 दिवसात. कुठल्या युनिट फर्स्टच्या का सेकंडच्या? युनिट फर्स्टच्या का सेकंडच्या लिहायच्या होतील आता कम्प्लीट? दोन्ही होतील मॅम. दोन्ही होतील का आता? राहिलेत दोन्ही पण थोडे थोडे. बर. दोन्ही लिहायचं चालू आहे का तुमचं? युनिट फर्स्ट पण युनिट सेकंड पण? फर्स्ट चालू आहे, सेकंड लगेच एका दिवसात होऊन जाईल. बर. कधी दाखवता मग सेकंड युनिट सेकंडच्या नोट्स लिहून? मंडेला दाखवता का? हो दाखवतो. तर बघा, काल आपण काय काय बघितलेलं, नॉन एक्वेसच्या प्रॉपर्टीज आणि टाइप्स ऑफ सॉल्व्हंट बघितलेले. आज काय बघायचे, मेरिट्स ऑफ नॉन एक्वेस ओव्हर द एक्वेस टायट्रेशन. नॉन एक्वेस टायट्रेशनचे काय काय मेरिट्स आहेत ते बघायचे. माझा आवाज येतो सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा मेरिट्स काय काय आहेत. द सबस्टन्सेस विच आर आयदर टू वीकली ऍसिडिक और टू वीकली बेसिक डू नॉट गिव्ह अ शार्प एंड पॉइंट इन अ एक्वेस सोल्युशन. म्हणजे जे काही कंपाऊंड आहेत ते जेव्हा नॉन एक्वेस सोल्युशन मध्ये असते तेव्हा ते सबस्टन्सेस काय असते, वीकली ऍसिडिक और वीकली बेसिक. वीकली ऍसिडिक और वीकली बेसिक. ते वीकली ऍसिडिक आणि बेसिक असते त्यामुळे ते काय होते, शार्प एंड पॉइंट देऊ शकत नाहीत. शार्प एंड पॉइंट का बरं देऊ शकत नाहीत? कारण ते एक्वेस सोल्युशन मध्ये असते. एक्वेस सोल्युशन मध्ये असते त्यामुळे ते वीकली ऍसिडिक आणि वीकली बेसिक असते.
can easily be non-aqueous titrated using solvent with accuracy. जेव्हा ते नॉन एक्वियस जेव्हा आपण टायट्रेशन करतो तेव्हा ते नॉन एक्वियस मध्ये सोल्युबल असतात तेव्हा त्या सॉल्व्हंट काय करतात एकदम ऍक्युरेट रिझल्ट दाखवतात आपल्याला. हे काय झाले मेरिट्स ऑफ नॉन एक्वियस ओव्हर द एक्वियस टायट्रेशन. देन नेक्स्ट पॉइंट बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ नॉन एक्वियस सॉल्व्हंट ओव्हर द एक्वियस सॉल्व्हंट. म्हणजे नॉन एक्वियस सॉल्व्हंटचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते बघणार आहे. बघा non-aqueous titration are simple of give accurate result. Non-aqueous solvent काय आहे simple non-aqueous titration काय आहे simple आहे and gives accurate result. ते काय करतात result accurate देतात आपल्याला. The most of the organic acid second काय बघा most of the organic acids and bases that are insoluble in water are soluble in non-aqueous solvent. जे काय ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत ते काय असतात वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात आणि सोल्युबल इन ऍक्वियस सॉल्व्हंट. आपण नॉन ऍक्वियस टायट्रेशन कशाचं करतो काल तुम्हाला सांगितलं मी की जे कंपाऊंड किंवा जे प्रोडक्ट वॉटर मध्ये सोल्युबल नाही त्यांचं टायट्रेशन त्यांचं अनालिसिस आपण कशाद्वारे करतोय नॉन ऍक्वियस टायट्रेशन द्वारे करतोय. मग ह्यामध्ये काय असतात द मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक ऍसिड्स और बेसेस आर इनसोल्युबल इन वॉटर. जे काही वॉटर मध्ये सोल्युबल नाही आणि काय जे काही सबस्टन्सेस असतात ऑर्गॅनिक ऍसिड किंवा बेसेस काही सबस्टन्सेस वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात आणि नॉन एक्वियस सोल्युशन मध्ये काय असते सोल्युबल असते. देन नेक्स्ट बघा ऑर्गॅनिक ऍसिड अँड बेसेस which are of comparable strength with water can be titrated easily in non-aqueous solvent. म्हणजे जे काही सबस्टन्सेस किंवा ऑर्गॅनिक ऍसिड आणि बेसिस आहेत ते जे वॉटर मध्ये इनसोल्युबल आहेत आपण त्याचं अनालिसिस कशाद्वारे करतो नॉन एक्वियस टायट्रेशन द्वारे. आणि काय होतं जे काही सबस्टन्सेस वॉटर मध्ये प्रोडक्ट किंवा ऑर्गॅनिक ऍसिड आणि बेसिस जे काही प्रोडक्ट आहेत ते वॉटर मध्ये इनसोल्युबल आहेत आणि मग ते नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये नॉन एक्वियस सॉल्व्हंट मध्ये इझिली सोल्युबल असल्यामुळे काय करता येतं आपल्याला इझिली टायट्रेट करता येते. नेक्स्ट फोर्थ बघा बाय द प्रॉपर चॉईस ऑफ सॉल्व्हंट ऑर इंडिकेटर द बायोलॉजिकल ingredients of the substances whether acidic or basic can be selectively analyzed. जे काही सबस्टन्सेस आहेत त्यासाठी आपण प्रॉपर इंडिकेटर यूज करणार म्हणजे जो काही सुटेबल इंडिकेटर आहे तो यूज करणार आहे. देन ऍसिडिक और बेसिक ऍसिडिक साठी वेगळा आपण सिलेक्ट करणार आणि जे काही बेसिक सबस्टन्सेस आहेत त्यासाठी वेगळा सिलेक्ट करणार. नेक्स्ट बघा ड्यू टू द वॉटर वाइडर pH रेंज कंपेअर द नॉन एक्वियस टायट्रेशन. नॉन एक्वियस वॉटर वाइडर pH रेंज कंपेअर टू जे काही सबस्टन्सेस आहेत जे इनसोल्युबल आहेत वॉटर मध्ये तर त्याची रेंज कशी असणार आहे वाइडर रेंज असणार आहे नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये. कॅन बी कॅरीड आउट 2 or more ऍसिड इन मिक्सचर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे काही ऍसिडचे मिक्सचर आहे ते काय करणार आहेत कॅरी करणार आहेत म्हणजे त्याचा pH काय नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये काय होणार आहे pH वाइडर म्हणजे जास्त दाखवणार आहे. द इंडिव्हिज्युअल ऍसिड कॅन गिव्ह सेपरेट एंड पॉइंट विथ डिफरंट सॉल्व्हंट. इंडिव्हिज्युअल ऍसिड म्हणजे सेपरेट कंपाऊंड म्हणजे सिंगल ऍसिड कॅन गिव्ह अ सेपरेट पॉइंट विथ डिफरंट सॉल्व्हंट. वेगवेगळ्या सॉल्व्हंट मध्ये तो काय करतो वेगवेगळा पॉइंट दाखवतो म्हणजे जो काही एंड पॉइंट येणार आहे आपला सिंगल ऍसिड घेतले आपण तर ते काय करणार आहे वेगवेगळ्या सॉल्व्हंट मध्ये. मग समजा आपण कोणतंही दुसरं सॉल्व्हंट घेतलं असेल दुसरे जे काही सॉल्व्हंट बनवलेलं असेल म्हणजे असे 3-4 सॉल्व्हंट घेतले असतील तर ते एका सिंगल ऍसिड जे आहे ते वेगवेगळ्या सॉल्व्हंट मध्ये वेगवेगळा एंड पॉइंट दाखवणार आहे. एक्झाम्पल बघा नॉन एक्वियस सॉल्व्हंटचे एक्झाम्पल काय काय आहेत ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड ऍसिटोनायट्राइल अल्कोहोल डायऑक्सिन डायमिथाइल फॉर्मामाइड हे जे काय आहेत ते नॉन एक्वियस सॉल्व्हंटची एक्झाम्पल आहेत. ही तुम्हाला एमसीक्यू मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की एक्झाम्पल्स ऑफ नॉन एक्वियस सॉल्व्हंट. 4 ऑप्शन दिले जातील त्यातले कोणताही ते आपल्याला ओळखायचंय.
Then next बघा disadvantages of non-aqueous solvent. Non-aqueous solvent चे disadvantages काय काय आहेत बघा. Non-aqueous solvent are expensive as compared to water. जे काय non-aqueous solvent आहेत ते काय आहेत एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग आहेत वॉटर पेक्षा. The most of the non-aqueous solvents are volatile and toxic in nature. Non-aqueous solvent काय असतात volatile आणि टॉक्सिक असते. volatile म्हणजे काय माहित आहे volatile solvent? What is volatile solvent? कोण सांगेल? They evaporate in air. येस गुड. इव्हापोरेट होते म्हणजे जे काही सॉल्व्हंट आहे जर आपण असेच ओपन ठेवले तर ते काय करतात इव्हापोरेट होतात ऍटमॉस्फिअर सोबत. देन नेक्स्ट बघा बिफोर टायट्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर इज नेसेसरी. इट कॅन टेक वॉटर फ्रॉम द एअर. टायट्रेशन करण्याच्या आधी वॉटर काय करायचंय रिमूव्ह करायचंय. कॅन टेक वॉटर फ्रॉम द एअर. का तर जे काही ऍटमॉस्फिअर मधून जे काही मॉइश्चर असते वॉटरचे तर ते काय होते म्हणजे आपण जेव्हा टायट्रेशन करतो तेव्हा ते त्यासोबत मिक्स होते. आणि नेक्स्ट बघा डू नॉट यूज द सॉल्व्हंट अंटिल फुल्ली अनइक्वेटेड विथ इट्स हजार्ड अँड हाऊ टू यूज इट सेफली. हे जे काही सॉल्व्हंट आहे ते काय असणार आहेत हजार्डस अँड हाऊ टू यूज इट सेफली म्हणजे हे कसे यूज म्हणजे आपण कसे यूज करायचं आहे त्याचे काही प्रोसिजर दिलेले असणार आपल्याला. म्हणजे का तर हे टॉक्सिक नेचर मध्ये असते. समजते सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. ओके तर बघा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले आपण नॉन एक्वेस सॉल्व्हंटचे. देन नेक्स्ट बघा नेक्स्ट पॉइंट काय टाइप्स ऑफ टायट्रेशन. तर यामध्ये दोन टाइप आहेत टायट्रेशनचे ऍसिडिमेट्री आणि अल्कलिमेट्री. नॉन एक्वेस टायट्रेशन कॅरेक्टराइज्ड मेनली इनटू टू क्लासेस. दोन क्लासेस आहेत ऍसिडिमेट्री आणि अल्कलिमेट्री. तर बघा ऍसिडिमेट्री म्हणजे काय दिले some substances behave as a base under the condition of titration. Thus determination characterized of the basic substances in acidic metry. Acidic मध्ये काय सांगितले जे काही सबस्टन्स असते ते बेस सारखं बिहेव करते. बेस सारखं बिहेव करते जे सबस्टन्सेस आहेत तर ते काय करतात ह्यामध्ये काय करतो आपण बेसिक सबस्टन्स डिटरमाइन करतो. म्हणजे एखाद्या सबस्टन्स सोबत आपण टायट्रेशन करतो तर हा बेसिक आहे काय ऍसिडिक आहे हे आपण आधी पहिल्यांदा डिटरमाइन करणार आपण की हा सबस्टन्स ऍसिडिक आहे की बेसिक आहे. तर ऍसिडिमेट्री मध्ये काय करतो बेसिक सबस्टन्सेस डिटरमाइन करतो. डिटर्मिनेशन कॅरेक्टराइज्ड ऍज अ बेसिक सबस्टन्सेस इज ऍसिडिमेट्री. देन नेक्स्ट बघा अल्कलिमेट्री मीन्स व्हॉट. Some under the substances behave as the acid condition of titration, thus the determination of acidic substances and characterized as a alkalimetry. म्हणजे जेव्हा आपण अल्कलिमेट्रीचं टायट्रेशन करणार आहे त्याच्या उलट समजले सगळ्यांना. ऍसिडिमेट्री मध्ये बेस लिहायचं आणि अल्कलिमेट्री मध्ये काय करायचं ऍसिडिक सबस्टन्सेस. नेक्स्ट बघा ऍसिडिक मेट्रिक टायट्रेशन. In order to perform titrations of weak bases of the solvent should be selected specially in such a manner so as eliminate as far as possible to compacting sea water of the proton beside enhancing the strength of basic species.
म्हणजे ह्यामध्ये आपण टायट्रेशन करताना जे काही सबस्टन्स आपण सिलेक्ट करणार आहे, म्हणजे आपण एखादं प्रोडक्ट किंवा आपण त्याचं अनालिसिस करतोय, तेव्हा ते काय तो काही सबस्टन्स आपण करतो, सिलेक्ट करतो जो काही सबस्टन्स आहे तो, आणि तो सबस्टन्स काय दाखवतो आपल्याला, बेसिक प्रॉपर्टी. ऍसिडिमेट्री मध्ये काय सांगितलं आपण, डिटरमाइन करतो बेसिक प्रॉपर्टी ज्या सबस्टन्स काय आहेत त्या डिटरमाइन करतो. Then next बघा, titrant used for the titration of weak bases solution of perchloric acid in either glacial acetic acid to dioxane, so used for titrate of weak bases. HClO4 जे काय आहे ते परक्लोरिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. is either the glacial acetic acid or dioxane, so it is used as a titrate of weak bases. यामध्ये कशा सोबत आपण टायट्रेट करणार आहे, वीक बेसिस सोबत टायट्रेशन करणार आहे. Then next बघा, जनरली परक्लोरिक ऍसिड विथ अ नॉर्मॅलिटी ऑफ 0.1 नॉर्मल ऑफ, सॉरी तो 0.1 नॉर्मल आहे, 0.1 नॉर्मल टू 0.050 इज युज्ड. म्हणजे ह्यामध्ये कसं बनवणार आहे आपण, 0.1 नॉर्मल परक्लोरिक ऍसिड बनवणार, 0.1 नॉर्मल परक्लोरिक ऍसिड बनवणार आहे, आणि टू यूज किती करणार आहे त्याचा, 0.050 इज युज्ड. तर तुम्ही 0.1 नॉर्मल परक्लोरिक ऍसिड कसं बनवणार, कोण सांगू शकेल कसं बनवणार? 0.1 नॉर्मल जर तुम्हाला परक्लोरिक ऍसिड बनवायला सांगितलं तर तुम्ही कसं बनवणार? 1 gram of chloric acid added in hydrogen water. काय मॅडम मोठ्याने बोला. किती ml सोल्युशन ऍड करणार परक्लोरिक ऍसिडचं? 1000 ml. परक्लोरिक ऍसिडचं आपण 1000 ml ऍड करणार का? थाउजंड ml मध्ये ऍड करणार, बरोबर आहे, पण किती ml ऍड करणार परक्लोरिक ऍसिड, किती ml ऍड करणार तुम्ही? मॉलिक्युलर वेट माहिती आहे परक्लोरिक ऍसिडचं किती आहे? किती आहे मॉलिक्युलर वेट? सर्च करून सांगा किती मॉलिक्युलर वेट आहे परक्लोरिक ऍसिडचा. मॉलिक्युलर वेट ऑफ परक्लोरिक ऍसिड किती आहे मॉलिक्युलर वेट? 100.46 gram per mole. 100.46 gram per mole. ओके. तर त्यामधलं आपण किती ml ऍड करणार जर आपल्याला सोल्युशन बनवायचंय? 0.1 ml, सॉरी 0.1 नॉर्मल सोल्युशन बनवायचंय, तर त्यातलं आपण किती ml ऍड करणार? 1000 ml मध्ये किती ml ऍड करणार? किती ml ऍड करणार? लेक्चरला आहेत का नाही? माझा आवाज येत नाही का सगळ्यांना? माझा आवाज येतोय का? Yes, ma'am. हा, मग सांगा किती ml घेणार तुम्ही? तुम्हाला समजलं नाही का नॉर्मल सोल्युशन कसं बनवायचं, मोलर सोल्युशन कसं बनवायचं? नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय सांगितली? Equivalent weight of solute per liter solution. मग किती घेणार आपण परक्लोरिक ऍसिड, किती घेणार? 0.1 नॉर्मल सोल्युशन बनवायचं. 36.
कसं काढलं मॅडम 36 कसं घेणार आपण? मॉलिक्युलर हायड्रोजनचं 1 आणि सीएलचं 35.5. ओके, तर बघा उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा मला प्रोसिजर कसं करणार तुम्ही. 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड तुम्ही कसं बनवणार पूर्ण एक्सप्लेन करायचं उद्या. ओके, ओके मॅम. तर बघा ऍसिडिक मेट्रिक टायट्रेशन मध्ये काय आहे, असे ऑफ सोडियम बेन्झोएट, असे ऑफ सोडियम बेन्झोएट. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H5COONA. हा काय आहे, सोडियम बेन्झोएटचा फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर वेट किती आहे, 144.11. तर मटेरियल काय काय लागते बघा हे करण्यासाठी. सोडियम बेन्झोएट 0.6 ग्रॅम ऑफ ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड, सोडियम बेन्झोएट लागणार आहे आपल्याला. देन 0.6 ग्रॅम ऑफ ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड, 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड, पर क्लोरिक ऍसिड आहे इथं. पर क्लोरिक ऍसिड आणि क्रिस्टल व्हायोलेट. क्रिस्टल व्हायोलेट काय आहे, क्रिस्टल व्हायोलेट काय आहे, क्रिस्टल व्हायोलेट काय आहे, सोल्युशन आहे की कंपाऊंड आहे, प्रोडक्ट आहे, काय आहे माहिती आहे तुम्हाला? इंडिकेटर. येस, गुड, इंडिकेटर आहे. क्रिस्टल व्हायोलेट काय आहे, इंडिकेटर आहे. क्रिस्टल व्हायोलेट आपण नॉन एक्वेस टायट्रेशन मध्येच फक्त यूज करणार आहे इंडिकेटर म्हणून. प्रोसिजर बघा. At weigh accurately about 0.6 gram of sodium benzoate. 0.6 ग्रॅम काय घ्यायचा आहे, सोडियम बेन्झोएट. प्रिव्हियसली ड्राईड घ्यायचं आहे आपल्याला 110 डिग्री सेंटीग्रेड अँड डिझॉल्व्ह इन 100 ml ऑफ ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड. आणि ते काय करायचंय, 100 ml ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह करायचंय. ऍड 2 ड्रॉप ऑफ क्रिस्टल व्हायोलेट ऍज अन इंडिकेटर ऑफ टायट्रेट विथ 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड. त्यामध्ये इंडिकेटर टाकून आपल्याला काय करायचंय, 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड सोबत टायट्रेट करायचंय. म्हणजे 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड कशामध्ये असणार, ब्युरेट मध्ये असणार की कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार आपण. 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड कशामध्ये घेणार, ब्युरेट मध्ये की कोनिकल फ्लास्क मध्ये? ब्युरेट. ब्युरेट मध्ये घेणार का? ब्युरेट मध्ये घेणार का आपण हे? कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार का? कशामध्ये घेणार, कन्फर्म सांगा, कशात घेणार आपण सोल्युशन? 0.1 त्याच्यासोबत आपण टायट्रेट. ब्युरेट मॅम. ब्युरेट मध्ये घेणार. हा, तर 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड कशामध्ये घेणार, ब्युरेट मध्ये. आणि कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेणार, जे काय सोल्युशन आपण बनवणार आहे 0.6 ग्रॅम सोडियम बेन्झोएट घेऊन 100 ml ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह करणार आपण. आणि नंतर त्यामध्ये काय टाकणार आहे, 2 ड्रॉप्स ऑफ क्रिस्टल व्हायोलेट ऍज अन इंडिकेटर. क्रिस्टल व्हायोलेट इंडिकेटरचे काय करणार आहे, 2 ड्रॉप टाकणार आहे आणि ते आपण 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड सोबत टायट्रेट करणार आहे. तर बघा फॅक्टर कॅल्क्युलेशन कसे दिले, 1 मोल ऑफ पर क्लोरिक ऍसिड इज इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ सोडियम बेन्झोएट. जे काय 1 मोल असतो पर क्लोरिक ऍसिडचा, तो ऍज इक्विव्हॅलंट टू कशासोबत असतो, 1 मोल ऑफ सोडियम बेन्झोएट. म्हणजे समानच झाले, 1 मोल पर क्लोरिक ऍसिडचा आणि 1 मोल सोडियम बेन्झोएटचा. तर बघा आपल्याला किती ml सोल्युशन बनवायचं आहे, 1000 ml ऑफ 1 मोलार पर क्लोरिक ऍसिड इज इक्विव्हॅलंट टू. म्हणजे जे काय आपण 1 मोलर सोल्युशन बनवणार आहे
पर क्लोरिक ऍसिडचं. मला उद्या हे पण सांगायचे तुम्ही 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड कसं बनवणार आहे आणि 1 मोलार पर क्लोरिक ऍसिड कसं बनवणार आहे हे पण मला उद्या सांगायचे तुम्ही. मी उद्या विचारणार आहे. बघा 1000 ml of 1 molar per chloric acid is equivalent to 144.11 gram of sodium benzoate. हे काय आहे? सोडियम बेन्झोएटचं मॉलिक्युलर वेट आहे 144.11 ग्रॅम. नेक्स्ट बघा किती बनवायचे नंतर 1 ml of 0.1 normal per chloric acid. 1 ml 0.1 normal per chloric acid. 0.1 normal per chloric acid किती घ्यायचं आहे? 1 ml is equivalent to 441 gram of sodium benzoate. जे काय 1 ml सोल्युशन आपण बनवले 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिडचं 1 ml ते कशासोबत इक्विव्हॅलंट असणार आहे? 0.01041 ग्रॅम ऑफ सोडियम बेन्झोएट. समजले फॅक्टर कॅल्क्युलेशन? येस मॅम. Yes, ma'am. ओके. त्यामध्ये रिएक्शन पण आहे. रिएक्शन घेतली नाही मी पीपीटी मध्ये, हँड रिटन नोट्स मध्ये मी रिएक्शन दिली तुम्हाला की कशासोबत काय रिएक्ट होणार आहे ते. तर बघा नेक्स्ट असे कुठला आहे? इफिड्रिन हायड्रोक्लोराइड. इफिड्रिन हायड्रोक्लोराइड मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C10H15NO into HCl. काय आहे? इफिड्रिन हायड्रोक्लोराइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर वेट किती? 201.69. 201.69. तर मटेरियल काय काय लागते बघा. इफिड्रिन हायड्रोक्लोराइड 0.158 मर्क्युरिक acetate acid 10 ml, ग्लायसिल एसिटिक ऍसिड 30 ml, क्रिस्टल व्हायोलेट आणि 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड. 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड. तर बघा प्रोसिजर कशी करायची आपल्याला. Weigh accurately about ephedrine hydrochloride and mix 0.15 gram of glycol acetic acid. जे काही इफिड्रिन हायड्रोक्लोराइड आहे ते घ्यायचं आणि कशामध्ये मिक्स करायचं आपल्याला? 0.15 ग्रॅम ऑफ ग्लायसिल एसिटिक ऍसिड. आता 15 ग्रॅम सांगितले ग्लायसिल एसिटिक ऍसिड. ग्लायसिल एसिटिक ऍसिड कशामध्ये असते? लिक्विड फॉर्म मध्ये असते. तर आपण किती घेणार? 30 ml सोल्युशन घेणार आणि मर्क्युरिक एसिटिक ऍसिड 10 ml ऑफ क्रिस्टल व्हायोलेट and warm gently the solution. Titrate with 0.1 normal per chloric acid until the violet color to green blue. जो काय व्हायलेट कलर येणार आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? ग्रीन ब्ल्यू टू ग्रीन ब्ल्यू. and changes perform the blank determination necessary correction make. यामध्ये काय करायचं आहे? ब्लँक डिटर्मिनेशन म्हणजे आपल्याला एक ब्लँक सोल्युशन बनवायचं आहे. ब्लँक सोल्युशन कसं बनवणार? हे आहे सेम प्रोसिजर बनवणार. न इंडिकेटर त्यात टाकणार नाही आपण. ते काय झालं? ब्लँक सोल्युशन आपण बनवून ते 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड सोबत टायट्रेट करणार. दोन असे समजले सोडियम बेन्झोएट आणि इफिड्रिन हायड्रोक्लोराइडचे. येस मॅम. ओके. तर बघा तुम्हाला हे परफेक्टच करायचे. प्रत्येक एक्झाम मध्ये विचारले जाते हे, कारण ह्या युनिट सेकंड मध्ये हे दोनच असे दिलेले. 1 मिनिट.
देवसानी, देवसानी, Yes, ma'am. सर लेक्चर कधी असते आपलं? Ma'am, वो तुम्ही disconnect झाला. मुलीचे सगळ्यांना असे समजलेत का? येस मॅम. Yes, ma'am. येस बघा असे आपण का परफॉर्म करतो तर तो जो काही सबस्टन्स आहे तो प्रेझेन्स आहे का नाही किंवा त्याची अमाउंट चेक करण्यासाठी आपण असे करतो. त्याची अमाउंट चेक करण्यासाठी आणि सबस्टन्स प्रेझेंट आहे का नाही चेक करण्यासाठी. स्क्रीन दिसत नाही का? No, ma'am. No, ma'am. No, 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 ma'am. ma'am. No, ma'am. बघा आवाज येतोय का म्हणलं तुम्ही कसं रिस्पॉन्स करता? हा मॅम येतोय. मग क्वेश्चन विचारल्यावर माईक म्यूट का ठेवता तुम्ही? क्वेश्चन विचारल्यावर पण सांगायचं. येत नसेल तर येत नाही म्हणा. परत एकदा मी रिपीट करेन. येत असेल तर सांगायचं माईक अनम्यूट करून. हा मॅडम असं आहे, याचं डेफिनेशन हे आहे किंवा एक्झाम्पल विचारले असतात ते एक्झाम्पल सांगायचे. तर मॅम, बघा असे ऑफ सोडियम बेंझोनेट रिपीट करता का प्लीज? असे ऑफ सोडियम बेंझोनेट रिपीट करता का? हा कोणाला समजलं नाही? नाव काय सर तुमचं? विजय भोतडे मॅम. ओके. तर बघा सोडियम बेंझोएटचा असे काय मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H5COO हा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर वेट किती आहे? 144. तर यासाठी मटेरियल काय काय लागणार आहे? सोडियम बेंझोएट मटेरियल काय काय लागणार आहे? 0.6 ग्रॅम ऑफ ग्लासिल ऍसिटिक ऍसिड अँड 100 ml 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड आणि क्रिस्टल व्हायोलेट. क्रिस्टल व्हायोलेट काय आहे? इंडिकेटर. ऍज अ इंडिकेटर म्हणून आपण यूज करणार आहे. प्रोसिजर बघा. ऍट अ वे accurately about 0.6 ग्रॅम ऑफ सोडियम बेंझोएट. सोडियम बेंझोएट आपल्याला किती घ्यायचं आहे? 0.6 ग्रॅम. कशामध्ये घ्यायचं आहे? 100 ml ग्लासिल ऍसिटिक ऍसिड मध्ये. सॉरी इथं ग्लासिल आपल्याला सोडियम बेंझोएट किती घ्यायचं आहे? 0.6 ग्रॅम आणि ग्लासिल ऍसिटिक ऍसिड काय किती घ्यायचं आहे? 100 ml मटेरियल रिक्वायर्ड मध्ये आणि 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड. तर यामध्ये काय करायचं आहे? 0.6 ग्रॅम सोडियम बेंझोएट कशामध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे? 100 ml ग्लासिल ऍसिटिक ऍसिड मध्ये आणि 2 ड्रॉप्स ऑफ क्रिस्टल व्हायोलेट ऍज अ इंडिकेटर. 2 ड्रॉप काय करायचे? क्रिस्टल व्हायोलेटचे टाकायचे म्हणजे इंडिकेटर ऍड करायचं आपल्याला आणि कशासोबत टायट्रेट करायचं आहे? 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड सोबत आपल्याला टायट्रेट करायचं आहे आणि परफॉर्म ब्लँक डिटर्मिनेशन टू मेक नेसेसरी करेक्शन. आणि यामध्ये सुद्धा ब्लँक हे जे सगळं काही आपण टायट्रेशन करणार, एंड पॉइंट कॅल्क्युलेट करणार, सगळं झाल्यावर आपल्याला एक ब्लँक सोल्युशन बनवून सुद्धा त्याचं टायट्रेशन करायचं आहे 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड सोबत. तर नेक्स्ट बघा फॅक्टर कॅल्क्युलेशन काय सांगितलेलं? 1 मोल ऑफ पर क्लोरिक ऍसिड. 1 मोल पर क्लोरिक ऍसिडचा इज इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ सोडियम बेंझोएट. त्याचे इक्वल असतो म्हणजे 1 मोल पर क्लोरिक ऍसिडचा आणि 1 मोल सोडियम बेंझोएटचा इक्वल असतात. तर बघा 1 मोलार पर क्लोरिक ऍसिडचं सोल्युशन बनवायचं आहे. किती बनवायचं आहे? 1000 ml. 1000 ml ऑफ 1 मोलार पर क्लोरिक ऍसिड इज इक्विव्हॅलंट टू 144.11 ग्रॅम ऑफ सोडियम बेंझोएट. 144.11 काय आहे? मॉलिक्युलर वेट आहे सोडियम बेंझोएटचं.
1000 ml of 1 molar per chloric acid is equivalent to किती सोबत म्हणजे कशा सोबत इक्विव्हॅलंट आहे तर त्या मॉलिक्युलर वेटच्या एवढं म्हणजे त्याच्या सोबत इक्विव्हॅलंट आहे आणि 1 ml of 0.1 normal per chloric acid is equivalent to 0.01441 gram of sodium benzoate. इथं 0.0 कसं काय आलं 1000 ने ह्याला काय केलं डिवाइड केले 144 ला 0.11 तर ती व्हॅल्यू आपल्याला किती बनवायचे 0.1 नॉर्मल सोल्युशन बनवायचं समजलं विजय येस बुताडे मॅम तुम्हाला हो येस मॅम हो समजलं ओके तर बघा एकदम सिंपल प्रोसिजर आहे ह्या दोन असेच्या आणि दोन असे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन असणार म्हणजे असणारच युनिट सेकंड मधला जरी दुसरे काही नाही क्वेश्चन आले तर हा क्वेश्चन 100% असणार तर बघा असे ऑफ इपिड्रिन हायड्रोक्लोराइडचा बघितलेला देन नेक्स्ट बघा फॅक्टर कॅल्क्युलेशन काय आहे 1 मोला पर क्लोरिक ऍसिड 1 मोला पर क्लोरिक ऍसिड is equivalent to 1 mole of epidrin hydrochloride जो काय 1 मोल आहे पर क्लोरिक ऍसिडचा तो इक्विव्हॅलंट कशा सोबत आहे 1 मोल ऑफ इपिड्रिन हायड्रोक्लोराइड 1000 नेक्स्ट बघा किती बनवायचं आता आपल्याला 1000 ml of 1 molar per chloric acid जे काय आपण 1 molar per chloric acid बनवणार आहे 1000 ml is equivalent to 201.69 gram of ephedrine hydrochloride ते काय असणार आहे 201.69 काय आहे मॉलिक्युलर वेट आहे ephedrine hydrochloride देन बघा 1 ml of 0.1 normal per chloric acid 1 ml सोल्युशन घ्यायचं आपल्याला 0.1 normal per chloric acid is equivalent to 0.02016 gram of ephedrine hydrochloride जे काय आपण 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड सोल्युशन बनवणार आहे 1 ml इज इक्विव्हॅलंट टू 20.02016 ग्रॅम ऑफ इफेड्रिन हायड्रोक्लोराइड नेक्स्ट बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं याचं आता आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची पर्सेंटेज मध्ये आपल्याला व्हॅल्यू काढायची the percentage of ephedrine hydrochloride in the sample may be calculated following expression तर बघा percentage ephedrine hydrochloride is equal to x ml म्हणजे काय आपण किती ml घेणार आहे ते सोल्युशन त्यामध्ये टाकायचं इंटू नॉर्मॅलिटी किती घेतली 0.1 इंटू 0.02016 x समजते सगळ्यांना कॅल्क्युलेशन मी काय सांगते येस मॅम 100 डिवायडेड बाय काय करायचं आहे n म्हणजे जी काय व्हॅल्यू दिलेली आहे ती घ्यायची आहे इनटू वेट ऑफ सॅम्पल म्हणजे आपण किती ग्रॅम सॅम्पल घेणार आहे ते करून आपल्याला काय करायचं आहे पर्सेंटेज ऑफ इफेड्रिन हायड्रोक्लोराइड कॅल्क्युलेट करायचंय पर्सेंटेज मध्ये ते नेक्स्ट बघा आपण आता काय बघितलं ऍसिडिमेट्रिक टायट्रेशन आता काय बघायचंय अल्कलीमेट्रिक इन नॉन एक्वेस टायट्रेशन फॉर द डिटर्मिनेशन ऑफ एसिडिक सबस्टन्सेस टायट्रन कॉमनली युज्ड फॉर द अल्कली मिथॉक्साइड टर्शरी ब्युटाइल अमोनियम हायड्रॉक्साइड त्यामध्ये काय करायचं आपल्याला ऍसिडिक सबस्टन्स डिटरमाइन करायचे ऍसिडिक सबस्टन्स कॉमनली ऍसिडिक सबस्टन्स काय करायचे डिटरमाइन करायचे and commonly used alkali methoxide यूज करून ऍसिडिक सबस्टन्स जे काय आहेत ते डिटरमाइन करायचे then next बघा lithium methoxide is preferred because less quantity of lithium metal is required to prepare the solution and does not allow gelatinous precipitate during the titration
लिथियम मिथॉक्साइडचं जेव्हा आपण टायट्रेशन करेल लेस क्वांटिटी मध्ये घ्यायचंय लिथियम मेटल आणि ते सोल्युशन काय करायचंय प्रिपेअर करायचंय अँड डू नॉट अलाउ आणि जो काही जिलेटिनियस प्रेसिपिटेट येणार आहे टायट्रेशन करताना तो येऊ द्यायचा नाही आपल्याला डज नॉट अलाउ जिलेटिनियस प्रेसिपिटेट ड्युरिंग टायट्रेशन. Solution is easy to prepare. Employ for include solvent dissolution of substances dimethyl formamide and N-butylamide. Solution काय करायचं इझिली प्रिपेअर म्हणजे हे जे सोल्युशन काय जे बनवायचे इझिली प्रिपेअर म्हणजे लगेच तयार होणारे सोल्युशन आहे. एम्प्लॉयड फॉर इन्क्लूड solvent dissolution of the substances मिथाइल फॉर्माल्डिहाइड मिथाइल म्हणजे जे काही सबस्टन्सेस आहेत इझिली सोल्युशन आपलं प्रिपेअर होणार आहे म्हणजे सबस्टन्स काय होणार आहेत इझिली डिझॉल्व होणार आहेत म्हणजे जे काही सोल्युशन आपण घेणार आहे त्यामध्ये काय होणार आहे इझिली डिझॉल्व होणार आहे. इथिलीन डायमाइन पायरिडीन एटसेट्रा हे जे काय एक्झाम्पल आहेत आणि यामध्ये इंडिकेटर कोणते यूज करणार आहे इंडिकेटर पॉइंट आर एम्प्लॉयड इन डिटेक्टिंग एंड पॉइंट. एंड पॉइंट जो काही डिटेक्ट करण्यासाठी आपण जे काही इंडिकेटर यूज करतो तर ते कोणते कोणते आहेत बघा क्युनाल्डिन रेड 0.1% इन मिथेनॉल. कलर चेंजेस ह्या इंडिकेटर मुळे कसला कलर येतो बघा कलर चेंजेस टू पिंक टू कलरलेस म्हणजे आपण सोल्युशन बनवलेलं काय असणार आहे पिंक कलर असणार आहे आणि जेव्हा हा इंडिकेटर टाकून जेव्हा आपण टायट्रेट करेल तेव्हा हे सोल्युशन काय होणार आहे कलरलेस सोल्युशन होणार आहे. देन नेक्स्ट बघा थायमॉल ब्ल्यू 1% डायमिथाइल फॉर्माल्डिहाइड कलर कसा होणार आहे येलो टू ब्ल्यू कलर चेंजेस येलो टू ब्ल्यू. देन नेक्स्ट बघा अझोव्हायलेट 0.1% इन बेन्झीन. अझोव्हायलेट कशामध्ये घ्यायचंय 0.2% इन बेन्झीन कलर कसा चेंज होणार आहे पिंक टू ब्ल्यू. हे जे काय आपण इंडिकेटर यूज करणार आहे ते नॉन एक्वेस टायट्रेशन मध्ये यूज करणार इंडिकेटर यूज करणार आहे. तुम्हाला एमसीक्यू मध्ये असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कलर वरून पण एमसीक्यू असतात पिंक टू ब्ल्यू कोणता इंडिकेटर यूज केल्यामुळं असा कलर येणार आहे किंवा हा इंडिकेटर यूज केल्यामुळं कलरचं सोल्युशन म्हणजे कलर चेंज कसा होणार आहे येलो टू ब्ल्यू होणार आहे का पिंक टू ब्ल्यू होणार आहे किंवा जे काही सोल्युशन आपलं पिंक आहे ते कलरलेस होणार आहे असं. ओके समजले सगळ्यांना आजचे लेक्चरचे पॉइंट. येस मॅम. Yes, मॅम. Yes, ma'am. yes, ma'am. सगळ्यांना समजले येस मॅम. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. teacher. Yes, ma'am. ओके. तर बघा आज आपलं युनिट सेकंड संपलेलं आहे इथं आपले 2 युनिट कंप्लीट झालेत युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड. युनिट सेकंड मध्ये काही कुणाला अडचण आहे की कुठला पॉइंट समजला नाही युनिट सेकंड मध्ये No, ma'am. सगळे पॉइंट समजले. युनिट सेकंड सोपं आहे ना चॅप्टर. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो मॅम हा बोला. ते तुम्ही जे न्यूट्रलायझेशन करू दिलते ना हा त्यामध्ये टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे एक एक्झाम्पल आहे हा ते नाही समजलं मॅम ते नोट्स हँड रिटन नोट्स मधील हँड रिटन नोट्स मध्ये का हा कोणतं टायट्रेशन म्हणला तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. हे आपण काय केले टायट्रेशन केले म्हणजे जेव्हा आपण टायट्रेट करतोय स्ट्रॉंग बेस किंवा स्ट्रॉंग ऍसिड घेऊन
यामध्ये स्ट्रॉंग बेस म्हणजे काय घेतलंय आपण सोडियम हायड्रॉक्साईड NaOH आणि स्ट्रॉंग ऍसिड म्हणून काय घेतले HCl घेतलंय. तर ह्यामध्ये जी काय आपली अमाऊंट आहे जी काय आपण अमाऊंट घेणार आहे तर ह्यासाठी एक फॉर्म्युला आहे N1V1 इज इक्वल टू N2V2. N म्हणजे काय कर तर यामध्ये N म्हणजे काय घेणार आहे आपण N म्हणजे काय घेणार आहे नॉर्मल म्हणजे आपण जे काय सोल्युशन बनवणार आहे नॉर्मल सोल्युशन मोलॅरिटीचं सोल्युशन आपण बनवतो तर ह्यामध्ये काय सांगितलंय 1 नॉर्मल सोल्युशन बनवायचं आहे. तर ह्यामध्ये मॉलिक्युलर इक्विव्हॅलंट वेट कसं कॅल्क्युलेट करतोय आपण बघा. इक्विव्हॅलंट वेट आपण कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला वापरतो N × V. N म्हणजे नॉर्मॅलिटी आणि व्हॉल्यूम म्हणजे जो काही आपण सबस्टन्स किती ग्रॅम घेणार आहे किंवा व्हॉल्यूम त्याचा NaOH चा. समजतंय का? हा मॅम. हा. तर ह्या फॉर्म्युला मध्ये घालून आपण कॅल्क्युलेट केलंय आणि त्याचा H+ जो आहे आता H+ कसा कॅल्क्युलेट केलाय बघा. HCl मध्ये एक हायड्रोजन आयन आहे HCl त्या फॉर्म्युला मध्ये तर तो एकच आयन आहे तो 100 मधून काय केलाय मायनस केलाय का तर HCl ऍसिडिक आहे ना मग त्यामध्ये काय असणार आहे प्रोटॉन असणार आहे H+ तर ते काय केले आपण मायनस केले आणि त्याचा आन्सर किती आले 99 आणि जे काय आपण N × V करून जे काही कॅल्क्युलेट केले 101 तर त्याला काय करायचं त्याला काय केलंय डिवाइड केलंय आणि त्याचा pH किती आलाय 0.008. समजलं? हा मॅम. आणि नंतर त्याचं काय आपण फॅक्टर कॅल्क्युलेशन घेतलं इथं 75 ml NaOH added H+, 90 ml NaOH, 99 ml म्हणजे ते कशा सोबत इक्विव्हॅलंट आहे इथे बघा कॅल्क्युलेट केलंय H कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन 50 × 1 डिवायडेड बाय 150. 50 का घेतलंय तर आपण 50 ml ऍड केलंय इथं खाली लिहिलेलं दिले बघा. Such a solution are done and several points obtained when 50 ml base added 50 ml. 50 ml काय ऍड केलंय आपण NaOH ऍड केलंय त्यामुळे त्याला काय केलंय 50 न ही केलंय डिवाइड मल्टिप्लाय केलंय आणि न्यूट्रलाइज्ड ऍसिड ऍसिड न्यूट्रलाइज किती मध्ये करणार आहे आपण 150 ml मध्ये 150 मध्ये म्हणजे काय करणार आपण 50 × 1/150 त्याचा आन्सर किती येणार 0.33 म्हणजे त्याचा pH किती झाला आपण pH पेपरने त्याचा pH पण चेक करणार आहे म्हणजे pH कितीच्या रेंज मध्ये मग त्यामध्ये त्यांनी इथं pH दिलाय. आपण प्रॅक्टिकल करत नाही त्यामुळं आपल्याला नाही समजत नाही की कसं pH आलाय कसं कॅल्क्युलेट केलंय तो व्हॅल्यू कसे काय आले. त्यामध्ये काय करणार आपण जेव्हा आपण टायट्रेशन करू NaOH आणि स्ट्रॉंग ऍसिडचं तेव्हा ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे हाय असणार आहे मग त्यामध्ये बेस ऍड केल्यामुळे ते काय होणार आहे न्यूट्रलाइज होणार आहे म्हणजे जेव्हा बघा आपल्याला ऍसिडिटी होते तेव्हा आपण कोणती टॅबलेट घेतो अँटी ऍसिड घेतो की नाही म्हणजे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन काय करतं ते कमी करतं. ह्यामध्ये पण तसंच झाले HCl NaOH सोबत आपण टायट्रेट करतो HClचं म्हणजे HClचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते NaOH काय करणार आहे कमी करणार आहे म्हणजे ते न्यूट्रलाइज होणार आहे. मग त्याचा आपण pH चेक करायचा pH पेपरने आणि इज इक्वल त्याचा pH किती येणार आहे 0.58 आणि मग इथं फॅक्टर कॅल्क्युलेशन आपण कसं बघितलं प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन मध्ये फॅक्टर कॅल्क्युलेशन कसं बघितलं तसं सेम कॅल्क्युलेशन इथं दिले. Then next बघा addition of 101 ml of NaOH solution becomes basic. आता इथं बेसिक सबस्टन्स काढायचा आपल्याला. बेसिक सबस्टन्स काढायचा म्हणजे NaOH हा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा. आता यामध्ये बेस आहे म्हणल्यावर OH मॉलिक्युल असणार. तर OH मॉलिक्युल किती आहे ह्यामध्ये एक OH मॉलिक्युल आहे. एक OH मॉलिक्युल आहे. तर आपण ह्याचं काय करणार POH कॅल्क्युलेट करणार.
तर ह्याचं किती येणार आहे बघा, OH कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH -5 into 10 -3 आणि POH किती आहे 2.3. pH प्लस POH करणार आपण, then किती येणार 14. हॅलो, माझा आवाज येतोय? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं तुम्हाला? कॅल्क्युलेशन समजलं? येस मॅम. अजून काय विचारायचंय कोणाला? युनिट सेकंड कंप्लीट समजलंय का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा, युनिट सेकंड म्हणजे सगळे पॉइंट इम्पॉर्टंट आहे, सगळे पॉइंट वाचायचे. सगळे म्हणजे असे जे काही 2च दिलेत. आता युनिट फर्स्ट मध्ये कसं होतं, प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन किती होते, 7 प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन आपण बघितले. तर त्यामध्ये तुम्हाला कोणतं पण विचारलं जाऊ शकतं, पण नॉन एक्वेस टायट्रेशन मध्ये 2च असेल, सोडियम बेन्झोएट आणि इपिड्रिन हायड्रोक्लोराइड. महादेवी खरपुडे, माधवी खरपुडे. Yes, ma'am. मॅडम नाही झालं. सगळ्यांनी युनिट फर्स्टच्या हँड रिटन नोट्स लिहिलेत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तुम्ही घेऊन बसलाय जवळ नोट्स, नोटबुक घेऊन ma'am. बसलाय का? Yes, ma'am. Yes, ma'am. थोडा राहिले टीचर. मी युनिट फर्स्टच्या राहिलेत का कष्टनोजी तुमच्या? येस टीचर. युनिट फर्स्ट संपून किती दिवस झाले आपलं? 8 पेजेस राहिलेत नुसतं. किती राहिले? 8 पेजेस. 8. येस टीचर. तुम्ही कधी कंप्लीट करून दाखवणार मग मला? उद्या. ओके. तर बघा, उद्या काय काय सांगायला सांगितलं मी, लक्षात आहे का तुमच्या? काय काय सांगणार आहे तुम्ही उद्या मला? 1 How- normal HCl. 1 नॉर्मल HCl सांगितलेलं मी. परक्लोरिक ऍसिड. Sorry. हा. तर मला उद्या काय काय सांगायचं, तुम्ही 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिडची प्रोसिजर कसं बनवणार तुम्ही, आणि 1 मोलार पर क्लोरिक ऍसिड, 1 मोलार आणि 0.1 नॉर्मल पर क्लोरिक ऍसिड कसं बनवणार तुम्ही, ते मला उद्या सांगायचे. तुम्हाला मोलार सोल्युशन कसे बनवायचे माहित आहे ना सगळ्यांना? कसे बनवणार तुम्ही मोलार सोल्युशन?
मोलॅरिटीचा फॉर्म्युला डेफिनेशन काय आहे? मोलॅरिटी molecular Defin- weight of Molecular any weight compound upon liter. 1 liter. 1 लिटर मध्ये. हा. तर मग पर क्लोरिक ऍसिड 1 मोलार कसं बनवणार? कसं बनवणार 1 मोलार पर क्लोरिक ऍसिड? मोलॅरिटीची डेफिनेशन तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय आहे. मग तुम्ही कसं बनवणार? बघा ही सोल्युशन तुम्हाला जे काय सांगितलेलं असेल 1 मोलार सोल्युशन बनवा, 1 नॉर्मल सोल्युशन बनवा. ते तुम्हाला यायला पाहिजे कशी बनवायची. तुम्हाला डेफिनेशन समजलेत ना सगळ्यांना? मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी असाइनमेंट मध्ये लिहिले. येस मॅम समजलं. येस मॅम. कुठले किती पण मोलारचं सोल्युशन असू दे किंवा किती पण नॉर्मल सोल्युशन तुम्हाला बनवायला सांगितलं तर तुम्हाला प्रिपेअर करता येईल सोल्युशन. येईल का नाही? हॅलो, माझा आवाज येत नाही का? येईल का नाही सोल्युशन बनवता? तर मी सांगितलं 5 नॉर्मल सोल्युशन बनवा HCl चं. येईल का बनवता? तर बघा सगळ्यामध्ये आपल्याला नॉर्मल मोलार सोल्युशन बनवायचेच आहेत. असे असो किंवा प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन एखाद्या सोल्युशनचं आपण करतोय किंवा टायट्रेशन करतोय तेवढे आपल्याला बनवावेच लागणार आहेत, तेवढ्या नॉर्मलची किंवा मोलारची सोल्युशन. आता ऑनलाईन आहे म्हणून, आणि ऑफलाईनला असतात तर तुम्हाला प्रॅक्टिकल बनवावेच लागले असते नॉर्मल मोलार. आता चालू होईल थोड्या दिवसात ऑफलाईन. आकांक्षा जाधव Yes, ma'am. मॅडम, आजचं शिकवलेले पॉइंट तुम्हाला समजले? Yes, ma'am. ओके. हँड रिटन नोट्स लिहिले तुम्ही? Yes, ma'am. ओके. त्रिशाला शिंदे. Yes, ma'am. मॅडम, तुम्हाला समजले आजचे पॉइंट? Yes, ma'am. हँड रिटन नोट्स लिहिले तुम्ही? Oh, ma'am. ओके. तो बघा आपले 2 युनिट संपलेत. फर्स्ट युनिट संपला आणि सेकंड युनिट पण आपण कंप्लीट केला आजच्या लेक्चरला. रिवाइज करायचे युनिट सेकंड कंप्लीट. Yes, ma'am. रिवाइज करायचंय का? Yes, ma'am. येस टीचर. ओके. नेक्स्ट लेक्चरला उद्या आपण युनिट सेकंड अजून एकदा रिवाइज करू आणि नंतर युनिट थर्ड स्टार्ट करू आपण. ओके. ओके मॅम. Okay, ma'am. Ma'am. तर आपण इथं स्टॉप करूया. तुमचं सुटिक्स लेक्चर होईल 11:15 वाजता. लेफ्ट जॉईन व्हा लगेच सगळेजण, नंतर मॅडम तुम्हाला जॉईन करून घेणार नाही. थांबा, प्रेझेंटी द्या.